सर्वांना नमस्कार। आज आपण उत्कटासन करणार आहोत। यासाठी सावधानी, सांधेदुखी किंवा गुडघेदुखी असेल तर हे आसन करू नये। सरळ उभे राहा, दोन्ही पाय जवळ घ्या, घोटे जुळवा, दोन्ही हात खांद्याच्या समोर, तळवे जमिनीकडे। आता श्वास सोडत खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसा। या स्थितीमध्ये 15 ते 20 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा। सामान्य श्वसन चालू। 15 ते 20 सेकंद झाल्यानंतर श्वास आत घेत पूर्व स्थितीमध्ये परत या। आता याचाच आणखीन एक प्रकार करणार आहोत। दोन्ही पाय जवळ घ्या, घोटे जुळवा, दोन्ही हात खांद्यांच्या समोर, तळवे आतल्या दिशेला। श्वास आत घेत दोन्ही हात कानाला चिटकून वर घेत खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसा। या स्थितीमध्ये 15 ते 20 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा। सामान्य श्वसन चालू। 15 ते 20 सेकंद झाल्यानंतर श्वास आत घेत पूर्व स्थितीमध्ये परत या। या आसनामुळे पावलांवर तोल सांभाळत अर्धवट असे खाली बसल्यामुळे मांड्यांना चांगलाच व्यायाम होतो। मांड्या सुदृढ व प्रमाणबद्ध होतात। कंबर व पाठीचे स्नायू बळकट होतात। पोट सुटत नाही। शरीरास हलकेपणा येतो, उत्साह वाढतो, एकूणच शारीरिक क्षमता वाढते।